नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, स्वप्नातलं घर बांधताना किंवा ते विकत घेताना आपण सगळे थोड्याफार प्रमाणात वास्तुशास्त्राची मदत घेत असतो. घर बघायला जातो तेव्हा सुरुवातच आपण घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे इथून करतो. खिडक्या कुठे आहेत, स्वयंपाकघराची दिशा कोणती आहेत, खांब किती आहेत, वॉशरूम कुठे आहेत आणि बरंच काही बघत असतो. कारण या सगळ्याचा चांगला वाईट परिणाम हा आपल्या घरावर, साहजिकच आपल्या घरातल्या माणसांवर होणार असतो. तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत घराचा मुख्य दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा. मित्रांनो, घराच्या मुख्य दरवाजाच्या स्थितीची घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडत असतो. कारण घरामध्ये प्रवेश करणारी सकारात्मकता आणि नकारात्मकता ऊर्जा ही मुख्य दरवाजावाटे घरात येत असते. आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असावी आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उघडण्याची दिशा ही जर चुकीची असेल तर मग तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणं योग्य आणि कोणत्या दिशेला असू नये याचा विचार आपण केलाच पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर मग घरातील सदस्यांच्या जीवनात संघर्ष निर्माण होतो. कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते आणि इथूनच पितरांचं आगमन होतं असंही सांगितलं जातं. म्हणून मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असल्याने घराचा जो प्रमुख आहे तो आणि स्त्रिया दोघेही दुःखी होतात. म्हणूनच घराचा मुख्य दरवाजा हे दक्षिण दिशेला असणं अशुभ मानलं जातं. पण हाच दक्षिणमुखी दरवाजा जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर मात्र व्यवसायात भरभराट होते असंही सांगितलं जातं. वास्तुशास्त्र सांगतं की जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर ते शुभ मानलं जातं. या दिशेला मुख्य दरवाजा असल्यामुळे घरातील लोकांची प्रगती मंदावलेली असेल तरी सुद्धा त्यांना कायमस्वरूपी यश हे मिळतच असतं किंवा तशी शक्यता असते. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा उत्तरेला असेल तर ते सगळ्यात शुभ मानलं जातो. देवतांचा वास हा उत्तर दिशेला असतो. त्यामुळे या दिशेला मुख्य दरवाजा असल्याने घरात आध्यात्मिक वातावरण राहतं आणि पर्यायाने घरात सुख शांतीही निर्माण होते. धन्यवाद.